कलियुगाच्या गोंधळात जेव्हा माणूस देवाला विसरतो तेव्हा देव माणसाच्या रूपात पृथ्वीवर अवतरतो. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेलं असंच एक दैवी केज म्हणजे संत बाळूमामा. ग्रंथ सांगतात मामा साधेपणात महान होते आणि महानतेत साधे होते. त्यांचं आयुष्य म्हणजे चालता फिरता ग्रंथ होता. 1. जन्मावेळीच प्रकट झालेली दिव्यता. मामांच्या जन्मावेळी गावात विलक्षण शांतता होती. घर गरीब होतं, पण वातावरणात अजब समाधान. वडील म्हणाले, हा मुलगा सामान्य नाही. ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की लहानपणीच मामा ध्यानात बसत. खेळणं नको, हट्ट नको, फक्त शांत बसणं. लोक म्हणायचे, हा मुलगा देवाशी बोलतो. 2. गुरूंचा शोध आणि आत्मसाक्षात्कार. तरुण वयात मामा घर सोडून गुरूंच्या शोधात निघाले. अनेक संत भेटले, पण समाधान मिळेना. एका रात्री झाडाखाली ध्यान करत असताना अंतर्मनातून आवाज आला, तुझा गुरु तुझाच आत आहे. त्या रात्रीपासून मामांचा देह जरी इथे, पण आत्मा परमात्म्याशी जोडला गेला. 3. दुष्काळ, भूक आणि दैवी अन्न. दुष्काळी वर्ष. गावात कणभर धान्य नाही. लोक मामांकडे आले. मामा म्हणाले, जेवढी भूक आहे तेवढाच विश्वास ठेवा. मामांनी जमिनीवर काठी टेकवली. डोळे मिटले. नामस्मरण सुरू झालं. क्षणातच शेतात नवा कोंब फुटला. ही घटना ग्रंथात ईश्वरी संकेत म्हणून लिहिली आहे. 4. अहंकार मोडणारा प्रसंग. एक मोठा विद्वान मामांची परीक्षा घ्यायला आला. शास्त्र, वेद, पुराणांची गर्जना केली. मामा शांत होते. फक्त एवढंच म्हणाले, तुझं ज्ञान डोक्यात आहे, पण प्रेम हृदयात नाही. त्या एका वाक्याने विद्वान कोसळला. ग्रंथ सांगतात, ज्ञान अहंकार देतं, भक्ती नम्रता. 5. आजारावर नाही, मनावर उपचार. एका आईचं मूल गंभीर आजारी होतं. ती रडत मामांकडे आली. मामांनी औषध दिलं नाही, फक्त कपाळावर हात ठेवला. ती म्हणाली, माझं मूल वाचेल का? मामा म्हणाले, आईचं अश्रू खरं असलं की देव ऐकतो. मुलगा बरा झाला. ग्रंथात ही कथा करुणेच्या शक्तीचं उदाहरण आहे. 6. मौनातील उपदेश. अनेकदा मामा तासनतास बोलत नसत. लोक प्रश्न विचारायचे, उत्तर नसे. एक भक्त चिडून म्हणाला, मामा काहीच सांगत नाहीत. मामांनी झाडावरून पडलेलं पार उचललं, क्षणभर पाहिलं आणि जमिनीवर ठेवलं. अर्थ स्पष्ट होता. जसं पान झाडापासून वेगळं, तसा माणूस देवापासून वेगळा नसावा. 7. संकट आधीच दूर करणारे संत. एकदा गावावर मोठं संकट येणार होतं. मामा रातोरात गाव सोडून निघाले. लोक घाबरले, पण सकाळी कळलं, त्या रात्री येणारी आपत्ती मामांनी आधीच दूर केली होती. ग्रंथ म्हणतात, संकट येण्याआधीच ते शोषून घेतात. 8. गरीब श्रीमंत सर्वांसाठी समान. एक श्रीमंत माणूस दान दाखवायला आला. मामा दुर्लक्ष करत राहिले. त्याच दिवशी एक गरीब माणूस रिकाम्या हाताने आला. मामा उठून त्याला मिठी मारली. ते म्हणाले, देवाला धन नको, मन लागतं. 9. अंतकाळातील उपदेश. अंतकाळ जवळ येत असताना मामा म्हणाले, माझा देह जाईल, पण कृपा जाणार नाही. आजही लाखो भक्त सांगतात, मामा आजही संकटात धावून येतात. संत बाळूमामा म्हणजे चमत्कार नव्हे, ते म्हणजे जागृत विवेक. जो श्रद्धेने हाक मारतो त्याच्यावर मामा कधीच रागवत नाहीत. जय जय बाळूमामा, जय कृपाळू मामा.